Phylum Contenopora. Phylum Contenopora is a diffuse type of nervous system. Is the landmark in the nervous system. जो फायलम कंटेनपोरा आहे तर त्याची कशी नर्वस सिस्टीम आहे, डिफ्यूज टाईपची नर्वस सिस्टीम आहे. डिफ्यूज मीन्स देअर इज अ नो सेंट्रल पार्ट. आणि याचं काय आहे, ते लँडमार्क आहे या नर्वस सिस्टीमचं. देअर इज अ नो सेंट्रल पार्ट दॅट इज कॉल्ड ॲज अ डिफ्यूज टाईप ऑफ नर्वस सिस्टीम. नेक्स्ट आपण बघणार आहे नर्वस सिस्टीम इन प्लॅनेरिया. प्लॅनेरिया इज अ फ्लॅटवर्म. बघा, तर प्लॅनेरियाचा फायलम आहे प्लॅटीहेल्मिंथिस. प्लॅनेरिया इज अ फ्लॅटवर्म बिलॉंगिंग टू द फायलम प्लॅटीहेल्मिंथिस. प्लॅनेरियम कसा आहे, फ्लॅटवर्म आहे आणि तो फायलम प्लॅटीहेल्मिंथिसमध्ये मोडतो. इट इज द मोस्ट प्रिमेटिव्ह ॲनिमल. तो कसा आहे, प्रिमेटिव्ह ॲनिमल आहे आणि विथ अ सेंट्रल नर्वस सिस्टीम लोकेटेड ऑन द व्हेंट्रल साईड ऑफ बॉडी. त्याची नर्वस सिस्टीम कशी आहे, सेंट्रल नर्वस सिस्टीम, आणि ती कुठे लोकेटेड झालेली आहे, व्हेंट्रल साईड ऑफ बॉडी. बघा, जो प्लॅनेरिया आहे तर तो फर्स्ट ॲनिमल आहे की द फर्स्ट प्रिमेटिव्ह ऑर्गॅनिझम हॅव्हिंग सेंट्रल नर्वस सिस्टीम. असं काय, हा पहिला ॲनिमल आहे की त्याच्यामध्ये कशी आहे, प्रिमेटिव्ह ऑर्गॅनिझम हॅव्हिंग सेंट्रल नर्वस सिस्टीम. त्याच्यामध्ये कशी आहे, सेंट्रल नर्वस सिस्टीम आहे. इट कन्सिस्ट ऑफ अ मास ऑफ सेरेब्रल और सिपेलिक गँग्लियन अपीरिंग लाईक ॲन इन्व्हर्टेड यू शेप ब्रेन. त्यांचा ब्रेन कसा आहे, यू शेप ब्रेन आहे आणि त्याच्यामध्ये सेरेब्रल अँड सिपेलिक गँग्लिया काय प्रेझेंट आहे. बघा, जे नर्वस सिस्टीमचं जे स्ट्रक्चर दिसतंय बघा, त्याच्यामध्ये फर्स्ट दिसत आहे आय स्पॉट, देन ब्रेन, नर्व कॉर्ड, ट्रान्सवर्स नर्व. हे सगळं आपल्याला तिथं काय बघायला भेटतंय. This lie in the anterior or head region and from each ganglion arise 9 branches towards the outer side. प्रत्येक याच्यामध्ये किती बघा, त्याच्यामध्ये ट्रान्सवर्स ब्रँचेस जे आहे तर ते बघा, त्याच्यामध्ये 9 ब्रांचेस आपल्याला काय बघायला भेटतात. Ventrally from below the ganglia arise a pair of ventral nerve cord or long nerve cord. त्याच्यामध्ये काय नर्व कॉर्ड प्रेझेंट आहे. These are interconnected to each other by transverse nerve or commissure in a ladder-like manner. त्यांच्यामध्ये काय प्रेझेंट आहे, कमिशर प्रेझेंट आहे. बघा, जे प्लॅनेरियाचं जे स्ट्रक्चर आहे बघा, त्यामध्ये आपल्याला काय बघायला भेटतंय, 9 ब्रांचेस आपल्याला ट्रान्सवर्स नर्व जे आहे तर त्याच्यामध्ये 9 ब्रांचेस बघायला भेटतात. The peripheral nerve plexus arising laterally from VNC. VNC means ventral nerve cord. The PNC include sensory cells arranged in lateral cord in the body. A pair of photosensory structure, the eye, are located on dorsal side of the brain. Also there are single sensory cells scattered in the body. बघा, जो प्लॅनेरिया आहे तर त्यांच्यामध्ये काय पेरिफेरल नर्व जे आहे तर प्लक्सेस अरेंजिंग लॅटरली फ्रॉम VNC व्हेंट्रल नर्व कॉर्डमध्ये त्या पेरिफेरल नर्व जे आहे तर त्या अरेंज झालेल्या आहेत. द PNC इन्क्लूड सेन्सरी सेल्स अरेंज इन लॅटरल कॉर्ड इन द बॉडी. ज्या सेन्सरी सेल्स आहे तर त्या लॅटरल साईडने काय त्या बॉडीला अटॅच झालेला आहे. अ पेअर ऑफ फोटोसेन्सरी स्ट्रक्चर. त्यांच्यामध्ये पेअर ऑफ फोटोसेन्सरी स्ट्रक्चर प्रेझेंट आहे. मीन्स आय आर लोकेटेड ऑन डॉर्सल साईड ऑफ द ब्रेन. जे डॉर्सल साईडनी त्यांच्यामध्ये काय आय प्रेझेंट आहे. ऑल्सो दियर आर सिंगल सेन्सरी सेल्स स्कॅटर्ड इन द बॉडी. त्यांच्यामध्ये सिंगल सेन्सरी सेल्स काय प्रेझेंट आहे. नेक्स्ट आपण बघणार आहे न्यूरल टिश्यू. The neural tissue consists primarily of 2 types of cell. जे न्यूरल टिश्यू आहे तर त्यांच्यामध्ये 2 types of cells present आहे. One is the neuron and neuroglial cells. While a nerve is a bundle of axon, the word nerve is used for a bundle of axon. जे नर्व्स आहे तर नर्व्स कशासाठी यूज केला जातो, हा वर्ड बंडल ऑफ एक्झॉन्स outside the central nervous system, while the inside the central nervous system for the same word track is used. Suppose जे पण सेंट्रल नर्वस सिस्टीमच्या आउटसाईड असो किंवा इनसाईड असो सेंट्रल नर्वस सिस्टीमच्या बंडल ऑफ एक्झॉन, तरी पण सेम वर्ड यूज केला जातो नर्व. द नर्व मे बी सेन्सरी और मोटार और मिक्स टाइप.
जो नर्व्स ज्या असतात तर त्या एक तर सेन्सरी असतात किंवा मोटार असतात किंवा मिक्स टाईपच्या असतात. हॅव्हिंग बोथ द टाईप. मिक्स टाईप मीन्स कशा? हॅव्हिंग बोथ द टाईप सेन्सरी अँड मोटर फायबर, दॅट इज कॉल्ड मिक्स टाईप नर्व्स. देअर आर three types of nerve. First is a sensory nerve, second one is a motor nerve, and third one is a mixed type of a nerve. Mixed type means having the both the types of nerve, sensory and motor nerve. बघा, all these along with nerves, organs make up the nervous system of the higher animal and bringing about coordination and control of various activities of the body. जे पण हायर व्हर्टिब्रेट्स ॲनिमल्स असतात तर त्यांच्यामध्ये ऑर्गन सिस्टीम डेव्हलप झालेली असती. सो त्यांच्या थ्रू काय होत असतं? कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन मेकॅनिझम होत असतं बॉडीमध्ये. This is done through the receptor which bring in sensory input towards the central nervous system. मग त्यांच्यामध्ये काय प्रेझेंट असतात? रिसेप्टर्स प्रेझेंट असतात, सेन्सरी इनपुट्स टू द central nervous system. Processing is carried out in the central nervous system and through the motor commands. The response is sent out the nerves arranging for the cytons of the central nervous system. ज्या नर्व्स ज्या असतात तर त्या कोणी अरेंज करून ठेवलेल्या असतात? सेंट्रल सायटॉन्स जे आहे तर ते काय करत असतात? नर्व्स काय करतात? अरेंज करून ठेवतात. ट्रॅव्हल थ्रू आउट दी बॉडी ट्रान्समिटिंग द नर्व इम्पल्सेस टू ऑर फ्रॉम द सेंट्रल नर्वस सिस्टीम. बघा, न्यूरल टिश्यूमध्ये टू टाईप्स पडतात. फर्स्ट इज द न्यूरॉन्स अँड सेकंड वन इज द न्यूरोग्लिलियल सेल्स. मग बघा, जे पण न्यूरॉन्स आहे तर ते कसे आहे? दे आर स्ट्रक्चरल अँड फंक्शनल सेल ऑफ द नर्वस सिस्टीम. ते कसे आहे? स्ट्रक्चरल अँड फंक्शनल सेल्स आहे नर्वस सिस्टीमच्या. आणि जे न्यूरोग्लिलियल सेल्स आहे दे आर सपोर्टिंग सेल ऑफ द नर्वस सिस्टीम. ते काय करत असतात? सपोर्ट करत असतात नर्वस सिस्टीमला. बघा, जे न्यूरॉन्स जे आहे तर ते कशापासून कुठून ओरिजिनेट झालेले आहे? ओरिजिनेट फ्रॉम एम्ब्रियोनिक लेअर एक्टोडर्म. ते कसे कुठून ओरिजिनेट झालेले आहे? एम्ब्रियोनिक लेअर ऑफ एक्टोडर्म. आणि सेकंड बघा, न्यूरोग्लिलियल सेल जे आहे दॅट इज द ओरिजिनेट फ्रॉम एम्ब्रियोनिक लेअर ऑफ एक्टोडर्म. नेक्स्ट बघा, जे न्यूरॉन्स आहे लेझर इन नंबर ॲज कम्पेअर टू न्यूरोग्लिलियल सेल्स. जे न्यूरॉन्स जे पण आहे तर ते ॲज कम्पेअर टू न्यूरोग्लिलियल सेल्स लेस नंबरमध्ये बघायला भेटतात. देन न्यूरोग्लिलियल सेल्स इज अ ग्रेटर इन नंबर ॲज कम्पेअर टू न्यूरॉन्स. ते काय आहे? त्यांच्यामध्ये ॲज न्यूरोग्लिलियल सेल्स जे आहे तर त्या मॅक्झिमम प्रमाणामध्ये बघायला भेटतात ॲज कम्पेअर टू न्यूरॉन्स. न्यूरॉन्स इज अ एक्झाम्पल sensory neuron, motor neuron and mixed neuron. Neuroglial cell example is a epidermal cell, Schwann cell and microglial cells. बघा, नेक्स्ट आहे टाइप्स ऑफ न्यूरॉन. देयर इज अ थ्री टाइप्स ऑफ neurons. First is the sensory neuron, second is a motor neuron and third is a mixed neuron. Mixed neuron means having both the type sensory and motor fiber, that is called as a mixed neuron. बघा, नेक्स्ट इज द टाइप्स ऑफ न्यूरोग्लिलियल सेल्स. फर्स्ट इज द epidermal cells, second is the Schwann cells and third is the microglial cells. And various types there are present. Then what is the neuroglial cells? The neuroglial cells are far greater in number than the neurons. ज्या न्यूरोग्लिलियल सेल्स असतात त्या न्यूरॉन्सपेक्षा ग्रेटर नंबरमध्ये प्रेझेंट असतात. मोस्ट ऑफ द सपोर्टिंग सेल्स ऑफ द नर्वस सिस्टीम. या सेल्स काय करत असतात? नर्वस सिस्टीमला सपोर्ट करत असतात. आणि त्यांची ओरिजिनेट आपण बघितली की कुठून होत असते? एम्ब्रियोनिक टिश्यू लेअर दॅट इज एक्टोडर्मपासून त्यांची काय होत असते? ओरिजिनेट होत असते अँड दॅट प्रोड्यूस न्यूरॉन्स. द टर्म न्यूरोग्लिलियल रेफर्स टू द supporting cells of the central nervous system and peripheral nervous system. ज्या न्यूरोग्लिलियल सेल्स असतात तर त्या काय करत असतात? सपोर्ट करत असतात सेंट्रल नर्वस सिस्टीम अँड पेरिफेरल नर्वस सिस्टीमला. नेक्स्ट बघा, ज्या न्यूरोग्लिलियल सेल्स आहे तर त्यांचे स्ट्रक्चर दिलेले इथे. फर्स्ट इज द इपिडेमल सेल्स. इपिडेमल सेल्स कसे आहेत? फॉर्म सिंगल लेअर ऑफ स्क्वॅमस और कॉलमनर ऑफ सिलिएटेड इपिथेलियल सेल्स आहे त्या. देन सेकंड आहे ऑलिगोडेंड्रोसाइट्स. बघा, ऑलिगोडेंड्रोसाइट जे आहे दिस सेल्स हॅव फ्यू ब्रांचेस अँड मेनली फ्रॉम द मायलिन शीट अराउंड द सेंट्रल ऑक्झॉन.
फ्रॉम विच द व्हाईट मॅटर ऑफ CNS सेंट्रल नर्वस सिस्टीम. नेक्स्ट बघा जे आहे सॅटेलाइट सेल्स. ज्या सॅटेलाइट सेल्स आहे ते काय करत असतात, दे सपोर्ट द फंक्शन ऑफ न्यूरॉन्स. नेक्स्ट सेल्स आहे ॲस्ट्रोसाइट्स. ज्या ॲस्ट्रोसाइट आहे तर ती सेंट्रल नर्वस सिस्टीम जे आहे तर ते काय करतात, त्या व्हेरी रोल्स इन द ब्रेन सिक्रिशन, ॲब्सॉर्प्शन, न्यूरल ट्रान्समीटर अँड मेंटेनन्स ऑफ ब्लड ब्रेन बॅरियर. देन रेग्युलेशनचं वर्क करतं ते ट्रान्समिशन ऑफ इलेक्ट्रिकल इम्पल्स विथ ब्रेन. ते इम्पल्सचं जे पण आहे ते ट्रान्समिट करण्याचं, इलेक्ट्रिकल इम्पल्स ट्रान्समिट करण्याचं वर्क करतं. नेक्स्ट आहे मायक्रोग्लिलियल सेल्स. बघा मायक्रोग्लिलियल ज्या आहे तर त्या दॅट इज ऑल्सो कॉल्ड एज अ ब्रेन मॅक्रोफॅजेस. त्या कशा आहेत, स्मॉल साईज सेल्स आहे विथ फ्यू ब्रांचेस आहे. त्यांच्यामध्ये काय ते स्मॉल साईजचे आहे आणि त्यांच्यामध्ये फ्यू ब्रांचेस प्रेझेंट आहे. दीज आर डिराईव्ह फ्रॉम मोनोसाइट्स अँड ॲक्ट ॲज अ मॅक्रोफॅजेस. त्या कशा आहेत, मोनोसाइट्स आहे आणि ते मॅक्रोफॅजेस म्हणून ॲक्ट होतात. दे गो टू द साईट ऑफ इंजुरी, डेड न्यूरॉन्स अँड सेल डेब्रीज इन द सेंट्रल नर्वस सिस्टीम. दे mediate immune response in the central nervous system. नेक्स्ट आहे बघा सिच्युआन सेल्स. नेक्स्ट स्ट्रक्चर कसं आहे, सिच्युआन सेल्स. ते सिच्युआन सेल्स जे आहे दीज आर द मोस्ट अबंडंट ग्लिलियल सेल्स ऑफ पेरिफेरल नर्वस सिस्टीम. दे प्रोड्यूस मायलिन शीट अराउंड मेड्युलेटेड नर्व ऑफ पेरिफेरल नर्वस सिस्टीम. ज्या सिच्युएन सेल्स ज्या आहे तर ते काय प्रोड्यूस करता, मायलिन शीट अराउंड मेड्युलेटेड नर्व ज्या आहे पेरिफेरल नर्वस सिस्टीम तर त्यांच्या अराउंडला त्या काय प्रोड्यूस करता, मायलिन शीट प्रोड्यूस करण्याचं वर्क करता. कोणते कोणते टाईप्स आहे न्यूरोग्लिलियल सेलचे, फर्स्ट इज द इपिडेमल सेल्स, देन नेक्स्ट इज द ऑलिगोडेंड्रोसाइट, देन थर्ड इज द सॅटेलाइट सेल्स, then astrocytes, microglial cells, then सिच्युआन सेल. हे काय टाईप्स आहे कशाचे, न्यूरोग्लिलियल सेल्स. बघा नेक्स्ट आहे टाईप्स ऑफ न्यूरोग्लिलियल सेल्स अँड दिअर फंक्शन्स. आपण ज्या न्यूरोग्लिलियल सेल्स आहे तर त्याचे फंक्शन बघणार आहोत. या कॉलममध्ये आपल्याला फर्स्ट बघायला भेटतं जे लोकेशन आहे ते न्यूरोग्लिलियल सेलचं एक्झॅक्ट लोकेशन. देन सेकंड कॉलममध्ये आपल्याला बघायला भेटतं सेल टाईप्स आणि थर्ड इज द फंक्शन. मग बघा फर्स्ट जी सेल आहे ऑलिगोडेंड्रोसाइट्स तर तिचं लोकेशन कुठं आहे, सेंट्रल नर्वस सिस्टीम. आणि तिचं फंक्शन बघा ते आपण बघितलं आहे की दिस सेल्स हॅव फ्यू ब्रांचेस अँड मेनली फ्रॉम द मायलिन शीट अराउंड द सेंट्रल एक्झॉन. त्यांच्यामध्ये कसे आहे फ्यू ब्रांचेस प्रेझेंट आहे आणि मेनली फ्रॉम द मायलिन शीट अराउंड द सेंट्रल एक्झॉन. बघा जे मायलिन अँड इन्सुलिटिन शीट इज मेड अप ऑफ प्रोटीन अँड फॅटी सबस्टन्स. जे पण मायलिन आहे आणि इन्सुलिटिन शीट जे आहे तर ते कशापासून मेडअप झालेलं आहे, प्रोटीन अँड फॅटी सबस्टन्सपासून. इट अलाव क्विक ट्रान्समिशन ऑफ इलेक्ट्रिकल इम्पल्स. जे ऑलिगोडेंड्रोसाइट जे आहे तर त्याचा वर्क आहे तर ते काय ट्रान्समिट करतं, इलेक्ट्रिकल इम्पल्स. नेक्स्ट बघा मायक्रोग्लिलियल और ब्रेन मॅक्रोफाजेस. जे मायक्रोग्लिलियल आहे तर त्यालाच काय बोललं जातं, ब्रेन मॅक्रोफाजेस. त्याचं लोकेशन काय आहे, सेंट्रल नर्वस सिस्टीम. बघा त्याचं फंक्शन बघा स्मॉल साईज सेल विथ फ्यू ब्रांचेस. त्यांची साईज कशी आहे, स्मॉल आहे आणि फ्यू ब्रांचेस त्यांच्यामध्ये बघायला भेटतात. दीज आर डिराईव्ह फ्रॉम मोनोसाइट्स अँड ॲक्ट ॲज अ मॅक्रोफाजेस. ते कशापासून डिराईव्ह झालेलं आहे, मोनोसाइट आणि ते काय म्हणून ॲक्ट होता, मॅक्रोफाजेस. दे गो टू द साईट ऑफ इंजुरी, डेड न्यूरॉन्स अँड सेल डेब्रीज इन द सेंट्रल नर्वस सिस्टीम. दे मेडिएट immune response in the central nervous system. Star-shaped cells and the most abundant glial cells of central nervous system. बघा ते काय मेडिएट करतात, इम्युन रिस्पॉन्स जे आहे सेंट्रल नर्वस सिस्टीमला तर दे मेडिएट इम्युन रिस्पॉन्स इन द सेंट्रल नर्वस सिस्टीम. आणि हे कसे आहे, स्टार शेप सेल्स आहे आणि मोस्ट अबंडंट ग्लिलियल सेल्स आहे सेंट्रल नर्वस सिस्टीममध्ये. नेक्स्ट बघा ॲस्ट्रोसाइट्स. त्याचं लोकेशन कुठं आहे, सेंट्रल नर्वस सिस्टीम्समध्येच ॲस्ट्रोसाइटचं लोकेशन आहे. दे हॅव व्हेरी इन रोल इन द ब्रेन. त्याचा रोल कुठं होतं, ब्रेनमध्ये. कशासाठी, सिक्रिशन, ॲब्सॉर्प्शन ऑफ न्यूरल ट्रान्समीटर अँड मेंटेनन्स ऑफ ब्लड ब्रेन बॅरियर. ते काय करतं, सिक्रिशनचा रोल
then absorption and neural transmission and maintenance of blood-brain barrier. They regulate the transmission of electrical impulse with brain. ते ॲस्ट्रोसाइट जे आहे तर त्या काय करत असतात, रेग्युलेशनचं वर्क करतात द ट्रान्समिशन ऑफ इलेक्ट्रिकल इम्पल्स विथ ब्रेन. नेक्स्ट बघा, नेक्स्ट सेल्स आहे इपिडेमल सेल्स. त्याचं लोकेशन कुठं आहे, सेंट्रल नर्वस सिस्टीम. फंक्शन इज द फ्रॉम सिंगल लेअर ऑफ स्क्वॅमस और कॉलमनर. इपिडेमल सेल ज्या आहे तर त्या कसं आहे, सिंगल लेअर ऑफ स्क्वॅमस और कॉलमनर ऑफ्टेन सिलेटेड इपिथेलियल सेल्स लाइनिंग द ventricles or brain cavities and central canal of spinal cord, mainly responsible for production and probably also for circulation of CSF in brain vertical and central canal. ज्या इपिडेमल सेल्स आहे तर त्या काय कशासाठी रिस्पॉन्सिबल असतात, सर्क्युलेशनसाठी इन ब्रेन व्हर्टिकल्स अँड सेंट्रल कॅनल. बघा नेक्स्ट आहे स्विचवॉन सेल्स. जे स्विचवॉन सेल्स आहे तर त्यांचं लोकेशन कुठं आहे, पेरिफेरल नर्वस सिस्टीम. त्यांचं फंक्शन बघा, दीज आर द मोस्ट अबंडंट ग्लिलियल सेल्स ऑफ पेरिफेरल नर्वस सिस्टीम. या सेल्स कशा आहे, मोस्ट अबंडंट आहे ग्लिलियल सेल्स. दे प्रोड्यूस मायलिन शीट अराउंड मेडुलेटेड नर्व्स ऑफ द पेरिफेरल नर्वस सिस्टीम. त्या काय प्रोड्यूस करता, मायलिन शीट. दॅट इज द वर्क फॉर स्विचवॉन सेल्स. नेक्स्ट बघा, सॅटेलाइट सेल्स. व्हॉट इज द वर्क फ्रॉम सॅटेलाइट सेल, दियर इज अ लोकेशन इज अ पेरिफेरल नर्वस सिस्टीम अँड फंक्शन इज द दे सपोर्ट द फंक्शन ऑफ न्यूरॉन्स. ते काय करता, न्यूरॉन्सला दे सपोर्ट द फंक्शन न्यूरॉन्सला सपोर्ट करण्याचं वर्क करता सॅटेलाइट सेल्स. बघा नेक्स्ट आहे स्ट्रक्चर ऑफ मल्टीपोलर न्यूरॉन्स. बघा नर्वस सिस्टीम सेल्स आर कॉल्ड न्यूरॉन्स. ज्या पण नर्वस सिस्टीमच्या मध्ये जे सेल्स प्रेझेंट असतात त्याला काय बोललं जातं, न्यूरॉन्स. दे हॅव 3 डिस्टंट पार्ट्स इन्क्लुडिंग सेल बॉडी, एक्झॉन अँड डेंड्रिट्स. त्यांच्यामध्ये 3 पार्ट्स प्रेझेंट असतात. फर्स्ट इज द सेल बॉडी, सेकंड इज द एक्झॉन अँड लास्ट इज द डेंड्रिट्स. These parts help them to send and receive chemical and electrical signals. जे सेल बॉडी, एक्झॉन अँड डेंड्रिट जे हे जे पार्ट्स आहे तर हे काय वर्क करता, सेंड अँड रिसिविंग केमिकल अँड इलेक्ट्रिकल सिग्नल्स. जे केमिकल अँड इलेक्ट्रिकल सिग्नल सेंड किंवा रिसीव्ह करण्याचं वर्क एक्झॉन अँड डेंड्रिट सेल्स बॉडी काय करत असतात. मोस्ट न्यूरॉन्स हॅव मल्टिपल डेंड्रिट्स which extend outward from the cell body and are specialized to receive chemical signal from the axon termini of other neurons. Dendrites convert this signal into small electrical impulse and transmit them inward the direction of the cell body. That is the structure of multipolar neurons and working. Multipolar neuron has 3 parts. First is the cyton or cell body, second is the dendrons and third is the axon. बघा ज्या नर्व सेल्स आहे these are the structural and functional unit of the nervous system. ज्या नर्व सेल ज्या असतात तर त्यांना आपण काय बोललं जातं, स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ द नर्वस सिस्टीम. ईच मल्टिपोलर न्यूरॉन हॅज 3 पार्ट्स. प्रत्येक मल्टिपोलर न्यूरॉन्समध्ये 3 पार्ट्स असतात. फर्स्ट इज द सायटॉन मीन्स सेल बॉडी, देन डेंड्रॉन अँड एक्झॉन. बघा जे सायटॉन आहे, द सायटॉन हॅज अ डिस्टंट सेंट्रल न्यूक्लियस विथ न्यूक्लिओलस अँड न्यूरोप्लाझम. जे सायटॉन असतात तर त्यांच्यामध्ये काय असतं, डिस्टंट सेंट्रल न्यूक्लियस असतं विथ अ न्यूक्लिओलस अँड न्यूरोप्लाझम. अ क्लिअर फिल्म ऑफ सायटोप्लाझम सराउंड द न्यूक्लियस अराउंड विच देअर आर अ न्यूरोफायब्रिल्स. ज्या सायटोप्लाझम असतात तर त्यांच्या सराउंड्स काय असतं, न्यूक्लियस असतं अराउंड विच देअर आर न्यूरोफायब्रिल्स. Nissls granules and other cells organelles. Nissls granules are riboprotein component. Nissls granules जे असतात तर ते काय असतात, riboprotein components असतात. They play an important role in the synthesis of the enzyme required for formation of neurotransmitter. Neurofibrils play an important role in transmission of nerve impulse. जे न्यूरोफायब्रिल्स जे असतात तर त्यांचं काय वर्क आहे, प्ले आणि इम्पॉर्टंट रोल इन ट्रान्समिशन ऑफ नर्व इम्पल्स. ते काय करता, नर्व इम्पल्स ट्रान्समिशनचं वर्क करता न्यूरोफायब्रिल्स.
सेकंड बघणार आहे आपण डेंड्रॉन्स. डेंड्रॉन्स आर मेनी स्मॉल कोनिकल प्रोसेस अरायझिंग फ्रॉम द सायटॉन. जे पण सेल बॉडी जे आहे तर ते डेंड्रॉन्सला काय करतात, स्मॉल प्रोसेस आहे त्यांना अरेंज करण्याचं वर्क करता सायटॉन. दीज आर हायली ब्रांच इंटू फाईन डेंड्रीज. ही कशी हायली ब्रांच आहेत आणि फाईन डेंड्रीज. नेझल्स ग्रॅन्युल्स अँड न्यूरोफायबिल्स बोथ कॅन बी सीन ॲट द बेस ऑफ द डेंड्रॉन्स. जे निझल्स ग्रॅन्युल्स अँड न्यूरोफायबिल जे आहे तर ही दोन्ही पण बघायला भेटतात डेंड्रॉन्समध्ये ॲट द बेस साईडला. आपल्याला डेंड्रॉन्समध्ये आपल्याला न्यूरोफायबिल्स अँड ग्रॅन्युल्स बघायला भेटतात. दे ट्रान्समिट मेसेज टुवर्ड द सायटॉन. जे डेंड्रॉन्स आहे तर ते काय वर्क करता, तर ते जो पण काही मेसेज आहे तर तो ट्रान्समिट करण्याचा वर्क करतं सायटॉनला. नेक्स्ट आपण बघणार आहे एक्झॉन. एक्झॉन इज अ सिंगल लॉंग usually unbranched process arising from the cytone at the axon helix. It consists of a bundle of neurofibrils. Nasal granules are absent. बघा जे एक्झॉन्स आहे सिंगल लॉंग आहे, युजली अनब्रांच प्रोसेस आहे अरायझिंग फ्रॉम द सायटॉन ॲट द एक्झॉन ह्युलिक. इट कन्सिस्ट ऑफ ए बंडल ऑफ न्यूरोफायबिल्स. निझल ग्रॅन्युल्स काय त्यांच्यामध्ये ॲबसेंट आहे. टर्मिनली the axon gives out the branches called telodendrons. The axons carry the message. बघा एक्झॉन्स काय करतो, कॅरी द मेसेज अवे फ्रॉम द सायटॉन्स. The axon may give out lateral branches called collaterals. जे पण एक्झॉन्स काय करतात, एक्झॉन्स गिव्ह आउट ब्रांचेस कॉल्ड टिलोडेंड्रॉन्स. आणि जे एक्झॉन्स काय करतात असतं वर्क मेसेज अवे फ्रॉम द सायटॉन्स. The axon may give out lateral branches called collaterals. आणि जी टर्मिनल ब्रांच असते ती काय झालेली तिथं अटॅच झालेली असते मसल्सला, ग्लँडला, स्किन और टिलोडेंड्रिट्स ऑफ अनदर न्यूरॉन्स. दॅट इज द एक्झॉन्स. मग बघा यामध्ये सिनॅप्स काय आहे. सिनॅप्स मीन्स इंटरॅक्शन बिटवीन टू न्यूरॉन और बिटवीन न्यूरॉन अँड मोटर ऑर्गन. बघा जे पण इंटर कनेक्शन्स असतं बिटवीन टू न्यूरॉन्स, जे पण दोघांमधलं जे कनेक्शन्स असतं और न्यूरॉन विथ मोटर ऑर्गन त्यालाच काय बोललं जातं, सिनॅप्स. दॅट इज कॉल्ड ॲज सिनॅप्स. बघा जे सिनॅप्स आहे तर मे बी बिटवीन एक्झोडेंड्रॉनिक और ऑक्झोनिक और एक्झोसोमॅटिक और डेंड्रोडेंड्रॉनिक. जे पण आपल्याला सिनॅप्स बघायला भेटतं इंटर कनेक्शन असतं टू न्यूरॉन्समध्ये आणि न्यूरॉन्स किंवा मोटर ऑर्गन्समध्ये आपण त्याला काय बोललेलं आहे, सिनॅप्स बोललेलं आहे. आणि ते कशामध्ये असतं, इट इज युजली एक्झोडेंड्रॉनिक और मे बी एक्झोऑक्झॉनिक और ऑक्झोसोमॅटिक और डेंड्रोडेंड्रॉनिक. दॅट इज द सिनॅप्स. बघा नेक्स्ट आहे द सायटॉन्स आर जनरली फाउंड इनसाइड द ब्रेन, स्पायनल कॉर्ड अँड द गँग्लिया. जे सायटॉन्स आपल्याला कुठं बघायला भेटतो, इनसाइड द ब्रेन किंवा स्पायनल कॉर्ड अँड द गँग्लियाच्या इनसाइड साईडने आपल्याला सायटॉन्स बघायला भेटतो. स्मॉल ग्रुप ऑफ सेल बॉडी इनसाइड द व्हाईट मॅटर ऑफ ब्रेन आर कॉल्ड बेसल न्यूक्लिया. अ बंडल ऑफ एक्झॉन कॉल्ड नर्व मे बी कवर ओनली बाय न्यूरोलिमा इन द नॉन मेडुलेटेड नर्व्स while in the medullary nerve it is a cover both by medullary sheath and on the outside by neurolemma. मग बघा जे मेडुलरी नर्व्स आहे इन विच नर्व्स आर सराउंडेड बाय मेडुलरी शीट अँड ऑन आउटसाइड सराउंडेड बाय न्यूरोलिमा. ज्या मेडुलरी नर्व्स ज्या असतात तर त्या कशाने सराउंड झालेल्या असतात, मेडुलरी शीट अँड आउटसाइड सराउंडेड न्यूरोलिमा. पण ज्या नॉन मेडुलेटेड नर्व्स असतात इन विच नर्व्स आर सराउंडेड बाय ओनली न्यूरोलेमा, त्यांच्यामध्ये ज्या नर्व्स ज्या असतात त्या ओनली कशाने सराउंड झालेल्या असतात, न्यूरोलेमा. दॅट इज कॉल्ड एज नॉन मेडुलेटेड नर्व्स. बट ज्या मेडुलेटेड नर्व्स असतात तर त्यांच्यामध्ये मेड्युलरी शीट अँड आउटसाइड नी जे असतात सराउंडेड न्यूरोलेमा असतात तर दॅट इज कॉल्ड एज दी मेडुलेटेड नर्व्स. जे कंडक्शन ऑफ इम्पल्स इज फास्टर इन मेडुलेटेड नर्व फायबर दॅन नॉन मेडुलेटेड नर्व फायबर. बघा जे पण कंडक्शन ऑफ इम्पल्स असतं तर ते फास्टर असतं मेडुलेटेड नर्व फायबर दॅन नॉन मेडुलेटेड नर्व फायबरमध्ये. बघा त्याच्यामध्ये 3 पडतात, न्यूरियम, इपिन्युरियम अँड पेरिन्युरियम.
बघा जे एंडोनेरियम आहे तर त्याच्यामध्ये बघा कनेक्टिव्ह टिश्यू कवरिंग अराउंड द नर्व फॅसुली दॅट इज एंडोनेरियम. जे एंडोनेरियम असतं तर त्यांच्यामध्ये कनेक्टिव्ह टिश्यू जो असतो तो कवरिंग अराउंड द नर्व फॅसुली that is the endonurium. And second is the epinerium. Epinerium is a some large bundle of nerve is covered on outside. जे पण लार्ज बंडल्स ऑफ नर्व जे असतात तर ते आउटर साईडनी कव्हर झालेलं असतात दॅट इज द इपिनेरियम. अँड पेरिनेरियम इज अ few nerve fasciculi with endonurium are surrounded by connective tissue that is the perineurium. There is a conduction of impulse is faster in medulated nerve fiber than non-medulated nerve fiber. That is the three process. First is the endonurium, second one is the epineurium, and third is the पेट्रोनेरियम. बघा इथं सिनॅप्सची डेफिनेशन दिलेली आहे. व्हॉट इज द सिनॅप्स? इट इज अ जंक्शन बिटवीन टू न्यूरॉन with a minute gap in between them which allow transmission of impulse by a neurotransmitter bridge. जे सिनॅप्स असतात तर त्यांच्यामध्ये काय होत असतं जंक्शन होत असतं टू नर्व सेल्समध्ये विथ अ मायन्यूट गॅप इन अ बिटवीन विच allow transmission of impulse by neurotransmitter bridge that is called as a synapse. बघा नेक्स्ट आहे प्रॉपर्टीज ऑफ नर्व फायबर. फर्स्ट प्रॉपर्टी इज अ स्टेबिलिटी और इरेटिबिलिटी. व्हाट इज द स्टेबिलिटी एंड इरेटिबिलिटी? द नर्व फायबर ऑन अकाउंट ऑफ प्रेजेंस ऑफ पोलराइज्ड मेम्ब्रेन have the ability to perceive stimulus and enter into a state of activity. जी स्टेबिलिटी आहे तर ती प्रॉपर्टी काय सांगते बघा द नर्व फायबर जे असतात ते अकाउंट ऑफ प्रेझेन्स ऑफ पोलराइज मेम्ब्रेन. तिथं काय असतं पोलराइज मेम्ब्रेन प्रेझेंट असतं आणि त्यामध्ये अशी ॲबिलिटी असते की टू प्रिसीव स्टिम्युलस अँड इंटर इंटू अ स्टेट ऑफ कंडक्टिव्हिटी ॲक्टिव्हिटी. देन नेक्स्ट बघा व्हॉट इज द कंडक्टिव्हिटी. नेक्स्ट प्रॉपर्टी आहे कंडक्टिव्हिटी. इट इज द ॲबिलिटी टू ट्रान्समिट द एक्सटेन्शन. मग याच्यामध्ये कंडक्टिव्हिटीमध्ये अशी ॲबिलिटी असते की टू ट्रान्समिट द एक्सटेन्शन. नेक्स्ट प्रॉपर्टी आहे स्टिम्युलस. व्हॉट इज द स्टिम्युलस? इट इज एनी डिटेक्टेबल फिजिकल केमिकल इलेक्ट्रिकल चेंज इन द एक्सटर्नल or internal environment which brings us about extension in a nerve muscle organism. जी स्टिम्युलस असतात त्याच्यामध्ये एनी डिटेक्टेबल फिजिकल केमिकल इलेक्ट्रिकल चेंजेस इन द एक्सटर्नल और इंटरनल एन्व्हायरमेंटमध्ये विच ब्रिंग अबाउट एक्सटेन्शन इन अ नर्व मसल organism. Means order to effect the stimulus must have a minimum intensity called threshold stimulus. Then त्यामध्येच आहे सबलिमिनल वीक स्टिम्युलस विल हॅव नो इफेक्ट while सुपरलॅमिनल means strong stimulus will produce the same degree of impulse as the threshold stimulus. नेक्स्ट आहे समेशन इफेक्ट. नेक्स्ट प्रॉपर्टी आहे समेशन इफेक्ट. अ सिंगल सबलिमिनल स्टिम्युलस will have no effect but if any such weak stimulus are given in quick succession they may produce an impulse due to addition or summation of stimuli. जे समेशन इफेक्ट जो आहे तर तो काय सांगतो अ सिंगल सबलिमिनल स्टिम्युलस विल हॅव नो इफेक्ट. जे पण सिंगल सबलिमिनल स्टिम्युलस असतात त्यांच्यामध्ये नो इफेक्ट काहीच इफेक्ट होत नाही बट मेनी सच वीक स्टिम्युली जे असतात इन अ क्विक सक्सेशन दे मे प्रोड्यूस अन इम्पल्स ड्यू टू ॲडिशन और समेशन ऑफ स्टिम्युली. नेक्स्ट आहे all or none law. What is the all or none law? The nerve will either conduct the impulse along its entire length or will not at all conduct the impulse as in case of subliminal or weak stimuli. Next आहे refractory period. What is the refractory period? It is the time interval about millisecond during which a nerve fails to respond to a second stimulus however strong it is. Next आहे synaptic delay. What is the synaptic delay? The impulse requires about 0.3 to 0.5 milliseconds to cross a synapse. This time is required for release of neurotransmitter from the axon terminal and extension in the dendrons of the next neuron.
नेक्स्ट प्रॉपर्टी आहे सिनॅप्टिक फटीज. व्हॉट इज द सिनॅप्टिक फटीज? The transmission of nerve impulse across the synapse halts temporarily due to exhaustion of its neurotransmitter. That is the synaptic fatigue. Next property आहे velocity. The rate of transmission of impulse is higher in long and thick nerve. It is higher in homothermics than in पायकॅलोथर्म. जे पण हायर जे आहे होमोथर्मिक्स ॲनिमल पायकॅलोथर्मिक्स ॲनिमल त्यांच्यामध्ये जी व्हॅलोसिटी असते इट इज द हायर इन होमोथर्म्स दॅन इन पायकॅलोथर्म. द व्हॅलोसिटी ऑफ ट्रान्समिशन इज हायर इन होलंटरी फायबर्स दॅट इज 100 to 120 millisecond in man as opposed to autothermic or involuntary nerves is a 10 to 20 millisecond. Similarly, it is faster in modulated nerve as the impulse has to jump from one node of runway to the next at the synapse where the neurons communicate with one another. The neuron carrying an impulse to the synapse is the presynaptic neuron. The neuron receiving input at the synapse is the postsynaptic neuron or generator region, that is gland or muscle. A synaptic cleft, a small intercellular synapse, lies in between two cells having width about 20 to 30 nanometer between them. That is the process by which the impulse from the presynaptic neuron is called to the postsynaptic neuron or cell is called synaptic transmission. What is the synaptic transmission? It is the process by which impulse from presynaptic neuron is conducted to the postsynaptic neuron or cells is called synaptic transmission. It is a one way process carried out by neurotransmission. ही कशी प्रोसेस आहे? वन वे प्रोसेस आहे carried out by neurotransmission. That is the velocity. आपण बघितली प्रॉपर्टीज ऑफ नर्व फायबर. फर्स्ट प्रॉपर्टी काय होती? स्टॅबिलिटी. सेकंड इज द कंडक्टिव्हिटी. थर्ड वन इज द स्टिम्युलस. फोर्थ इज द समेशन इफेक्ट. फोर्थ इज द ऑल और नन लॉ. नेक्स्ट रिफ्रॅक्टरी पिरियड. नेक्स्ट प्रॉपर्टी इज द सिनॅप्टिक डिले. देन सिनॅप्टिक फटीज, व्हेलॉसिटी. हे काय सगळ्या नर्व फायबरच्या प्रॉपर्टीज आहे.